भूमिकन्या तारका बाहेर पोलीस आले। हर्षवर्धन आपल्याला निघायला लागेल। कुठे चालली? यांच्या सोबत जरा कोर्टात जाऊन येत होते। कशाला? इथं काय गटफळ पुरून ठेवलंय व्हय तुझं? बायकोनं नवऱ्याच्या पाठीमागं नको का उभं राहील? अगं बाया, म्हणजे आधी पोटात गुच्ची मारायची आणि मग लागलो का म्हणून विचारायचं? तूच खड्डा खणून ठेवलास ना? तुझ्यामुळे झाला तेवढा घोळ पुरा नाही झाला का? आली मोठी पाठीशी उभी राहणारी हो माघारी। कुठवर गेले असतील काय माहिती। बोला लक्ष्मी मॅडम। मला वाटलं लग्न केलं विसरशील मला। कशी आहेस? मी बरी आहे। बरं ऐक ना, मला जरा तुझी मदत पाहिजे होती ग। बोल की, काय मदत करू? यांना आज कोर्टात नेलंय आणि मला घराच्या बाहेरच पडता येत नाही। कोर्टात? तू जाशील का? वय बघते मी, तू नका काळजी करूस। हो, फक्त तिकडे काय होतंय तेवढं मला कळवशील? वय वय कळवते। लक्ष्मी, ए लक्ष्मी। बरं ऐक ना, मला कोणतरी बोलवतंय, मी करते तुला फोन। फक्त तिकडे काय होतंय तेवढं मला कळ। हा ठीक आहे। लक्ष्मी आले आले। बोलवलत? हा, तू म्हणली होती ना या घरातल्या समज्या चालीरीती मी सांभाळीन म्हणून। हो, मग उद्यापासनं या घरातला समद्यांचा स्वयंपाक तू करायचा। चालेल। आधी मी काय सांगते ते नीट ऐकून घे। ते मी एकदम सकाळच्या माझ्या पूजेची समधी तयारी तू करायची। समधे उठायच्या आधी घर झाडून पुसून लख्ख करायचं। आजकाल कोणी अंगणात सडा बी घालीत नाही। तवा आपल्या तुळशी वृंदावनाजवळ बिन सिमेंटची जागा आहे, तिथं शेणाचा सडा घालायचा आणि मग आंघोळ करून माझ्या देवपूजेसाठी पाणी भरून ठेवायचं। ते काम बी तुलाच करावं लागेल। तारका, मी आहे ना, मी करीन हे सगळं। आता तू ना आराम कर। लई काम केलीस माझ्यासाठी। आता तुझी सून आली आहे ना घरात, मग सून आल्या सासून आराम करायचा असतो। अगं पूर्वापासून चालत आलंय हे, तू बी तेच करायचं। हा, काय झालं? जमल का नाही शब्द? हो जमल। जशी वाटत होतीस तशी नाहीस। खानदान सांभाळणारी आहेस, नाहीतर एकुलती एक पोरगी असल्यावर सासरीत जरा जरी त्रास झाला की लगेच पोरी माहेरी पळतात। जात मंगल। हा तारका, अगं दिसकंच आहे। मगा तर इसरल्यासारखं वाटत होतं। अगं आज इनायती आहे की
का ग काय झालं? जात्यावर गहू दळलेला नाही? नाही, ते मी आत्ता दळून देते तुम्हाला. राहू दे आता, तू नका करू. लक्ष्मी जा बाई, जात्यावर गहू दळायला घे आणि त्या पिठाचं 101 दिवं करून उकडायला. जमल ना? हो घेते. तारका मी करते ना. तिला अजून तसं काही माहित नाहीये घरातलं, आणि नव्या नवरीला एवढं सगळं सांग. तिला माहित नसेल ना तर तू शिकीव. हा मध्ये मध्ये शांतपणा करू नका. तिला समज करू दे, नाही तर तिला येत नाही म्हणून शब्द तूच करत बसशील. आणि मग हिला कधी घोरपड्यांच्या घरचं चालीरीती कळणार? सासूबाई तुम्ही मला सांगा, तसं तसं मी करते. जा शिकीव तुझ्या सुनाला. मला अर्ध्या तासात दिवं पाहिजे. हो तारका. लक्ष्मी मला माफ कर. आज माझ्यामुळे तुझ्यावर ही वेळ आलीये. अहो सासूबाई, हे काम तर मी आज पूर्ण करून टाकेन. तुम्ही नका काळजी करू. घरी असताना ना आई सगळ्या डाळीडोळी जात्यावरच दळायची आणि मी तिला सोबत असायची. आई जात्यावरती दळताना ना नेहमी गाणी म्हणायची आणि मी कविता. हे सगळं करता करता कधी काम संपायची कळायचीच नाही. त्यामुळे तुम्ही नका काळजी करू. जातो. नक्की. हे बघा, हे असं सगळं काम आहे बघा. एवढं सगळं तण काढायचं. अशा चिखलात आणि एवढ्या पावसात काम करायचं म्हणजे लई त्रास आहे बघा. नाही तर काय, वाकून वाकून कंबर जाईल. अहो रात्री हंतुनात पडल्यावर कळत बी नाही दिस कधी वरी आणि कसा आला तो. अरे परत तुम्हाला सांगूनच आणलं होतं की हे तण काढायचं काम आहे म्हणून. नाही कुठं म्हटलंय. हा पण रोजगार 1000 रुपये लागेल. काय 1000 रुपये रोजचे? अरे एवढं कोण रोज द्यायला लागलंय दादा? अहो सध्या एवढाच भाव चालू आहे. तुमची पोरगी काय आता सावकारण्याच्या घरी दिली आहे, मला आता काय बिनव्याजी पैसे मिळणार? आमचं तसं नाही ना. याचा काय संबंध नाही याच्यामध्ये. तुम्हाला जे काही काम सांगितलंय ते करायचे का नाही ते बोला ना. अहो पण तुम्ही चिडताय कशा पाय? तुम्ही चिडचिड करू नका. अरे चिडायसारखंच बोलताय तुम्ही. जे तुम्हाला करायला आणलंय ते करायचं असेल तर सांगा, नाही तर माझं मी बघून घे. मग तुम्ही तुमचा करा. अहो तुम्ही जेवढं पैका देताय ना त्याच्यापेक्षा जास्त पैका आम्हाला बाहेर मिळतंय. असं आहे काय? मग जा तिकडच काम कर. चल रे. मनरांगड लैन्यार अशी लढते भूमी कन्यार हिमतीचा हे वार अशी भिडते भूमी कन्यार. नयन, अगं हे म्हणाले होते लवकर घरी येतो, पण अजून आले नाहीयेत ग. हर्षवर्धन कुठं आहे? काय झालं?
जामीन नाही मिळाला. काय गडबड झाली थोडी. कसली? एका रात्रीची कोठडी झाली हर्षवर्धनला. नाही म्हणजे उद्या सकाळी सोडणार आहेत त्याला. ते काहीतरी फॉर्मॅलिटी वगैरे असते तसलं काहीतरी म्हणले. अहो ते पोलीस ना फॉर्मॅलिटी म्हणून 4-5 फटके देतात. हे ना ठेव. हर्षवर्धनला कोणी बॉट जरी लावलं तरी तू आहेस अन्याय. जी हर्षवर्धन नाही तुम्ही काही काळजी करू नका. हा हे रात्र अशी निघून जाईल. हा हे पोलीस आपलेच आहेत. तुम्हाला काय बी लागलं तर सांगा, काय बी तकलीफ होणार नाही. बोला. हॅलो. एकदम कडक खातिरदारी करा त्याची. मी मुद्दाम नाही केलं, तर लक्ष्मीच मला बोलली की हे सगळं कर. जामीन नाही मिळाला. एका रात्रीची कोठडी झाली हर्षवर्धनला. हॅलो. आले का ग जावई बापू घरी? नाही, त्यांना एका दिवसाची कोठडी सुनावली. पोलीस कोठडी? अगं पण पोलीस कोठडी म्हणल्यावर उद्या मिळेल जामीन म्हणते. फक्त आजची रात्र त्यांना जेलमध्ये काढायची. बरं, बाबा कसे आहेत? त्यांना म्हणा स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या, टेन्शन घेऊ नका. ते बरे आहेत, तू काळजी घे तुझी. हो बरं, ऐक करते नंतर. हा माझ्या पोरीच्या पुढे काय वाढून ठेवलंय तुलाच माहितीये देवा. जेवढा त्रास देशील ना तिला तेवढी सहन करायची शक्ती पण दे रे. तिच्या कर्माचं खापर देवावर कशाला फोडतेस? तिने हे सगळं स्वतःवर ओढवून घेतलंय. त्यात आपला देवता महेंद्र बहिणीला अडकवून गेलाय शहरात फिरायला. बोला, काय प्लॅन होता? कसला प्लॅन सर? महेंद्रला जीवेच मारायचं होतं का फक्त हाफ मर्डर करायचं? अहो सर काय बोलताय? हे बघा, मी मुंबईला जाण्याच्या घाईत होतो. थोडी गाडी फास्ट चालवत होतो आणि अचानक समोर महेंद्र आला. माझ्या गाडीने त्याला धडक सुद्धा दिली नाही. माझा लहान भाऊ भूषण तो उतरला आणि त्यांनी त्यांना विचारलं, काय रे रस्ता बघून चालता येत नाही का? त्यात त्यांनी वाद सुरू केले. मी त्यांचं भांडण स्टॉप करायला गेलो तर त्यांनी माझ्यावर कोयता उगारला आणि माझ्या गळ्यावर ठेवला. अहो या सगळ्या भानगडीत त्याला तो कोयता कसा लागला मला खरंच माहित नाही.
काय आहे ना, हे रोजचं आहे रे आम्हाला. काय तर नवीन सांग. सगळं असंच म्हणतात, मी काय केलं नाही, मी काय केलं नाही. हे बघ, जे खरं आहे ना ते सांग लवकर. साहेब प्लीज बिलीव्ह मी, जे सांगतोय ते खरं सांगतोय. हे बघ, अजूनही सांगतोय, काय असेल ते सगळं खरं खरं सांग पटकन. नाहीतर आता एक बसलीये, अजून अशा 4 बसतील. सांग. नॉट करेक्ट कार्यक्रम. तुझ्यामुळं तारकाच्या अशा बऱ्याच कानाखाली खाल्ल्यात. हर्षवर्धन त्याचीही जराशी इन्स्टॉलमेंट. अरे बाप साहेब, कडक नंबर 1 विषय. तुम्ही खुश आहे ना? मामी पण खुश. खुश हो, हॅपी. तुम्ही मला असंच हॅपी ठेवत जा, मी तुम्हाला खुश ठेवतो. काय तुम्ही फक्त सांगा काय करायचं ते आम्हाला. हा, आता टोटल लॉस आहे का? थोडं खाऊन घ्या. नकोय मला. अहो, आईनं सांगितल्याप्रमाणे तुमच्या आवडीचं बनवून आणलं. एकदा सांगितलं ना मला नकोय, कळत नाहीये का तुला? अहो पण मी तुमच्यासाठी. नकोय मला काय. मी सांगितलेलं बनवून घेऊन ये म्हणून, नाही ना? मग कशाला घेऊन आलीस? तुझ्यामुळे मी इथे. बघ माझी काय अवस्था झाली आहे. हे सगळं तुझ्यामुळे झालंय. खुश झालीस? हाऊस फिटली तुझी? मिळालं तुला जे पाहिजे ते? की अजूनही काही बाकी आहे? अजूनही काही बाकी असेल ना तर ते आत्ताच करून घे, कारण आत्ता तुझी वेळ. आणि हे जे करतेस ना तू, की मी बनवून आणते आणि हे सगळं, मला हे सगळं तुझं नाटक कळतंय. जायत ना. तुम्हाला मला जे बोलायचं ते बोल, पण उगा अन्नावर राग काढून असं उपाशी नका राहू. तुम्हाला उपाशी राहायची सवय नसेल, उगा त्रास होईल तुम्हाला. तो त्रास मला होतोय ना, तुला तर होत नाहीये ना. मग काय प्रॉब्लेम आहे तुला? आणि तो त्रास या त्रासापेक्षा कमीच असेल. एक दिवस उपाशी बसलो ना तर काही होणार नाहीये मला, कळलं? डब्बा ठेवला इथे, खाऊन घ्या, भूक लागली. मी माझ्याशी कसं का बोलत असते, पण वागण्यानं आणि मनानं लई चांगली आहेत. मग चांगल्याच माणसांच्या वाट्याला एवढे कष्ट का पांडुरंग? खर तर ना मला तुमच्यावरतीच लई राग येतो. तुम्ही कसं काय असं खुशाल कमरेवरती हात ठेवून बघत बसता हो सगळं काही? चला मान्य, काय करायचं आणि काय नाही हा तुमचा अधिकार, पण मी आज भक्तिभावानं तुमच्याकडे एक साकडं घालते. माझ्या ह्यांच्या वाट्याला येणारे सगळे कष्ट माझ्या वाट्याला येऊ द्या. यांना नका काय त्रास होऊन देऊ. एवढं ऐका ना, माझा तुमच्यावर लई विश्वास आहे. तुमचा आहे ना माझ्यावर. मग प्लीज माझ्यासाठी एवढं करा.
माझ्यामुळे झालं ना सगळं, मग मी बी शिक्षा भोगणार.